नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण टाटा मूलभूत अनुसंधान संस्था मुंबई यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। विविध पदांसाठी ही भरती होत आहे, 11 जागा या पदाच्या भरल्या जात आहे आणि या पदासाठी महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। फक्त एक लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट घेऊन तुमची या पदासाठी निवड होणार आहे। त्यामुळे या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये या पदासाठी पात्रता काय आहे, वेतन किती असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, अशी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न आपली समस्या विचारू शकता, आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण टाटा मूलभूत अनुसंधान संस्था यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेला 9 पदे या विभागामार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे आणि या पदासाठी 11 जागा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत। 11 जागेकरता ही 9 पदांची पदभरती टाटा मूलभूत अनुसंधान संस्था यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि या पदाची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कॅटेगरी वाईज वॅकन्सी तुम्ही या जाहिरातीमधून बघू शकता। प्रत्येक पदासाठी वयाची अट सुद्धा इथे लागणार आहे, तर ती वयाची अट कशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक पदासाठी दिली आलेली आहे त्याची माहिती सुद्धा तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता आणि या पदासाठी वेतन पे ऑफ स्किल किती आहे याची सुद्धा माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता। प्रत्येक पदासाठी त्या पदानुसार वेतन इथे लागू करण्यात आलेलं आहे। संपूर्ण माहिती तुम्ही सविस्तरपणे जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। आता आपण या पदासाठी जी काही शिक्षण पात्रता लागणार आहे त्या शिक्षण पात्रतेबाबतची माहिती स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी इंजिनियर मेकॅनिकल करता या ठिकाणी होत आहे। अनरिझर्व कॅटेगरीसाठी एक जागा या पदाची भरल्या जात आहे। फुल टाइम तुमचं एमई झालेलं असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मधील किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग मधील तुम्ही एमटेक केलेला असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता। मान्यताप्राप्त विद्यापीठामधून मेकॅनिकल, इंडस्ट्रियल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरमधून पीएचडी केलेला असेल किंवा मॉडर्न मशीन टेक्नॉलॉजीचं एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर सुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मॅनेजिंग अँड मॉडर्न मशीन शॉपचा किंवा टूल रूम ऑफ मीडियम किंवा लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंगचा किंवा प्रोडक्शन इंडस्ट्रीचा तुमच्याकडे असेल तरी सुद्धा या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे। त्यानंतर ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल करता ही रिक्रुटमेंट दुसऱ्या पदासाठी होत आहे। अनरिझर्व कॅटेगरीसाठी ही एक जागा इथे भरल्या जात आहे। शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयाचा डिप्लोमा मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुम्ही 60% गुण घेऊन उत्तीर्ण केलेला असाल किंवा त्याचसोबत पर्सनल कम्प्युटर अँड ॲप्लिकेशनचं नॉलेज तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता। 1 किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे मीडियम साईज मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा किंवा टूल रूम किंवा मशीन शॉपचा किंवा मेटल फॅब्रिकेशन शॉपचा या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। जर या पदासाठी जी काही जॉब प्रोफाईल आहे त्याची माहिती तुम्ही जाहिरातीमधून सविस्तरपणे या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर ट्रेड्समन या पदासाठी शिक्षण पात्रता जी आहे मित्रांनो ती या ठिकाणी बघू शकता आणि या पदासाठी ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये एक जागा इथे भरल्या जात आहे आणि शिक्षण पात्रता बघू शकता। एनटीसीचं सर्टिफिकेट 60% गुण घेऊन तुमच्याकडे या ठिकाणी असेल किंवा कार्पेंटर ट्रेडचं एनसीबीटीचं सर्टिफिकेट असेल आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेव्हंट फील्डचा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता किंवा 60% गुण घेऊन एनएससीचं सर्टिफिकेट या ठिकाणी तुमच्याकडे असेल आणि कार्पेंटर ट्रेडचं एनसीबीटीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ट्रेड्समन कार्पेंटर या पदासाठी अर्ज सादर करू शकता। आणि या पदासाठी मित्रांनो रिटन टेस्ट आणि स्किल टेस्ट, ट्रेड टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। म्हणजे जो काही तुमची निवड या पदासाठी होणार आहे ती रिटन टेस्टच्या माध्यमातून आणि ट्रेड टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर ट्रेड्समन फिटर करता ही रिक्रुटमेंट 4थ्या पदासाठी होत आहे। अनरिझर्व कॅटेगरीमध्ये एक जागा या पदाची भरल्या जात आहे। शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर 60% गुण घेऊन तुम्ही एनटीसीचं सर्टिफिकेट उत्तीर्ण केलेलं असाल किंवा फिटर ट्रेडचं एनसीबीटीचं सर्टिफिकेट उत्तीर्ण केलेलं असाल आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता किंवा 60% गुण घेऊन एनएससीचं सर्टिफिकेट उत्तीर्ण केलेलं असेल किंवा फिटर ट्रेडचं एनसीबीटीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेव्हंट फील्डमधला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। आणि या पदासाठी जी काही निवड प्रक्रिया होणार आहे ती रिटन टेस्ट आणि ट्रेड टेस्टच्या माध्यमातून तुमची या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर ट्रेड्समन मशिनिस्ट मिलर करता ही रिक्रुटमेंट 5व्या पदासाठी होत आहे। अनरिझर्व कॅटेगरीमध्ये या पदाची एक जागा इथे भरल्या जात आहे।
आहे. शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे तर 60% गुण घेऊन NTC सर्टिफिकेट उत्तीर्ण केलेलं असेल किंवा मशिनिस्ट मिलर या ट्रेडमध्ये NCVTचं सर्टिफिकेट उत्तीर्ण केलेलं असेल आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे रिलेव्हंट फील्डचा असेल तर तुम्ही या 5व्या पदासाठी अर्ज सादर करू शकता किंवा NSC सर्टिफिकेट 60% गुण घेऊन किंवा मशिनिस्ट मिलर ट्रेडचं सर्टिफिकेट NCVT मधून 60% गुण घेऊन उत्तीर्ण केलेलं असेल आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेव्हंट फील्डमधला तुमच्याकडे असेल तर तुम्ही या 5व्या पदासाठी अर्ज सादर करू शकता आणि या पदासाठी जी काही निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे ती रिटन टेस्ट आणि ट्रेड टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर या 6व्या पदासाठी ही पद भरती होत आहे. अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी हे एक पद या ठिकाणी भरल्या जाते आणि या पदासाठी जी शिक्षण पात्रता लागणार आहे त्याची माहिती इथे बघू शकता. तुम्ही या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधून डिग्री 60% गुण घेऊन मान्यताप्राप्त विद्यापीठामधून उत्तीर्ण केलेला असेल आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे डिझाईन डेव्हलपमेंट हाय स्पीड अॅनालॉग डिजिटल या विषयाचा असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर जॉब प्रोफाईल या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन बाबत या ठिकाणी घेऊ शकता आणि या पदासाठी जी निवड प्रक्रिया होणार आहे ती रिटन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर लायब्ररी ट्रेनिंग हे 7वे पद या ठिकाणी भरल्या जाते आणि या पदाच्या 3 जागा अनरिझर्व्ह कॅटेगरी करता इथे भरल्या जात आहे. शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. सायन्स मधून या ठिकाणी तुम्ही डिग्री उत्तीर्ण केलेला असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार किंवा बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्सची डिग्री जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता आणि या पदासाठी जी निवड प्रक्रिया होणार आहे ती रिटन टेस्टच्या आणि स्किल टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर टेम्पररी वर्क असिस्टंट या पदासाठी 1 जागा इथे भरल्या जात आहे. त्यानंतर टेम्पररी वर्क असिस्टंट या पदासाठी सुद्धा 1 जागा म्हणजेच टेम्पररी वर्क असिस्टंटच्या सरासरी 2 जागा अनरिझर्व्ह कॅटेगरी करता या ठिकाणी भरल्या जात आहे आणि या पदासाठी जी शिक्षण पात्रता लागणार आहे 10वी उत्तीर्ण अशी शिक्षण पात्रता इथे लागणार आहे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असल्यास त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे आणि या दोन्ही पदांसाठी रिटन टेस्ट आणि स्किल टेस्ट घेऊन तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 9 पदांकरता 11 वॅकेन्सी करता हे रिक्रुटमेंट टाटा मूलभूत अनुसंधान संस्था यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्या पदानुसार त्या पदाची शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर इलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर उमेदवारांकरता काही माहिती इन्फॉर्मेशन या पदभरतीबाबत इथे देण्यात आलेली आहे. तर सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता आणि या पदासाठी अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करण्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. 16 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अर्ज सादर करताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आली आहे. अशा प्रकारे मित्रांनो 11 जागेसाठी ही 9 पदे टाटा मूलभूत अनुसंधान संस्था यांच्या मार्फत या ठिकाणी भरल्या जात असून त्या पदभरतीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.